ज्या व्यक्तीला आपण लहानपणापासून पाहत आलो, मी काय किती सिनेमे पाहिले असतील, चित्रपट पाहिले असतील, नाटकं पाहिली असतील, मला त्यांचं अजूनही नाटक आठवतं, डार्लिंग डार्लिंग. माझ्या मते एकमेव अभिनेते असावेत कदाचित त्या काळापासून मी आतापर्यंत बोलतोय मी, की समोर कोणीही असू देत अशोक सराफांना फरक कधी पडला नाही. स्वतःचा इम्पॅक्ट त्या नाटकावरती त्यांचा असायचा, चित्रपटावरती असायचा. ही साधी सोपी गोष्ट नाही आहे. मी त्या दिवशी त्यांचं नाटक पाहायला गेलो होतो, मी व्हॅक्युम क्लिनर. मी त्या नाटकाला बसलो, अशोकरावांची एंट्री झाली. त्यांची एंट्री झाल्यावरती त्या ऑडिटोरियम मधनं टाळ्यांचा कडकडाट झाला. 50-60 वर्ष स्वतःबद्दलचं कुतूहल जागृत ठेवणं ही सोपी गोष्ट नाहीये. अशोक सराफ हे नाव घेतल्यानंतर एखाद्या ऑडिटोरियमचा कोपरा भरला जातो, हे काय साधी सोपी गोष्ट आहे का? आज मी तुम्हाला सांगतो, अशोक सराफ ही जर व्यक्ती दक्षिणेमध्ये असती तर आज मुख्यमंत्री असती.